नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आशूस किचन मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार डोसा, सांबार आणि चटणीची पूर्ण डिटेल्ससहित रेसिपी। व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी घेतलं आहे फर्मेंटेड बॅटर। तुम्हाला बॅटर कसं तयार करायचे त्याची पूर्ण डिटेल्ससहित रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला त्याची रेसिपी तुमच्यापर्यंत आणेल। मी घेतलं आहे ओलं नारळ, तेही अर्धच, पूर्ण नाही लागत, अर्ध ओलं नारळ घेतलं आहे। त्यात आपण टाकूया 2 हिरवी मिरची, 2-3 कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर। ते टाकल्यानंतर थोडं नमक टाकायचं आणि मिक्सरमध्ये चांगलं एक मस्त वाटण तयार करून घ्यायचं। वाटण तयार केल्यानंतर त्याला एका बाउलमध्ये काढून आपण आता बघूया सांबारसाठी लागणारं साहित्य। साहित्यामध्ये बघूया 1 मिरची, 1 टमाटर, 1 गाजर, 1 बटाटा, 1 कांदा आणि 2 शेवग्याच्या शेंगा छोटे छोटे काप केलेले। त्यानंतर आपण घेऊया एका कुकरमध्ये 2 ग्लास पाणी, त्यात भिजू घातलेली अर्धी वाटी डाळ आणि पूर्ण जेवढे व्हेजिटेबल्स आपल्याकडे अवेलेबल असतील तेवढे तुम्ही नक्की टाका। माझ्याकडे एवढं अवेलेबल होतं म्हणून मी तेवढ्या सगळ्या त्या कुकरमध्येच टाकून घेऊया। ही सांबारची शॉर्टकट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। जर तुम्हाला पूर्ण लॉंग व्हिडिओ सांबारबद्दल लॉंग व्हिडिओ पूर्ण डिटेल्स हवा असेल तोही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी तोही नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। त्यात मी टाकलं आहे 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच नमक आणि थोडा हिंग। हे सर्व टाकून मिक्स करून मस्त 1 चम्मच तेल टाकायचं आहे। मस्त मिक्स करून कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्टी येईपर्यंत वाट बघायची। त्यानंतर आता आपण करूया चटणीसाठी तडका। तडकासाठी लागणारा एका पॅन गरम करून त्यात 1 चम्मच तेल टाकायचं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, उडीदाची डाळ, चण्याची डाळ थोडी, 1 लाल मिरची आणि थोडा हिंग मस्त खमंग फोडणी येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खमंग वास आल्यानंतर चटणीचा तडका मस्त रेडी झाला आहे। आता तडका मस्त आपण चटणीमध्ये टाकूया। टाकल्यानंतर चटणी मस्त मिक्स करून आता आपण साईडला ठेवूया। असंच नवनवीन पूर्ण रेसिपी डिटेल्ससहित बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा। आणि रेसिपी कशी वाटल्यास तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकतात। तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता आपण बघूया सांबारसाठी लागणारा साहित्य। सांबारसाठी लागणारं साहित्य 2 हिरवी मिरची, 4-5 कढीपत्त्याची पानं, उडीदाची डाळ, चण्याची डाळ आणि 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट। एका पॅनमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकूया। त्यात राई, जिरं, उडीदाची डाळ, चण्याची डाळ, कढीपत्ता आणि 2 जी लाल मिरची घेतली ते, त्याला मस्त सुगंध येईपर्यंत फ्राय करायचं। त्यानंतर आपण टाकूया अद्रक लसणाची पेस्ट, त्यालाही मस्त मिक्स करून घ्या। फोडणी चांगली खमंग वास येईपर्यंत आपल्याला फोडणी तयार करायची। त्यात आपण घालूया हिंग, नमक टाकायची अजिबात गरज नाही कारण की आपण डाळमध्ये नमक ऑलरेडी टाकलेलं आहे। डाळ आपण आता मिक्स करून त्यात शेवग्याच्या शेंगा साईडला काढूया, बाकी डाळ मिक्स करून तडक्यामध्ये टाकून देऊया। तडका मस्त रेडी करून त्यात आता आपण टाकूया त्याच्यावर राहिलेल्या शेंगा, त्याला चांगलं मिक्स करूया। त्यानंतर आपण चिंचगुळाचं जे पाणी भिजू घातलेलं होतं ते चिंचगुळाचं पाणी टाकूया। ते टाकल्यानंतर सांबारला खूप जास्त असा मस्त स्वाद येतो। त्यानंतर टाकूया सांबार मसाला। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार सांबार मसाला कमी जास्त करू शकतात। मी जेवढी क्वांटिटी घेतली त्यानुसार मी 1.5 चम्मच सांबार मसाला यूज करते। माझ्याकडे हा वाला सांबार मसाला आहे, तुमच्याकडे जो असेल एव्हरेजचा, सुहानाचा जो असेल तो कमी जास्त करून टाकू शकतात। सांबारला अशी मस्त 1 ते 2 उकळी द्यायची। त्यानंतर आपण घालूया कोथिंबीर। आणि आता आपण बघूया डोसा बनवण्यासाठी। डोसा बनवण्यासाठी नॉनस्टिक तवा मस्त गरम करून घेऊया। त्यावर तेलने स्प्रेड करून पाण्याचे शिंतोडे मस्त वरती जर असे येत असतील बबलसारखे तर म्हणजे आपला तवा परफेक्टली गरम झाला आहे। त्यावर 1 ते 1.5 चम्मच बॅटर घालून त्याला हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यावं। त्यावर तेल किंवा तूप टाकून दोघी साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त भाजून घेऊया। त्यानंतर त्याला पलटून घेऊया। असे सर्व डोसे रेडी करून मी तुम्हाला सर्व करून दाखवते। आणि ह्याच बॅटरपासून मी माझ्या मुलाच्या लंच बॉक्ससाठी इडलीही बनवली आहे, त्याची रेसिपी मी शॉर्टमध्ये अपलोड करते, तीही नक्की जाऊन चेकआउट करा। थँक्यू। पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल तेही नक्की कमेंटमध्ये सांगा।